अश्विन वद्य चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशी असे म्हणतात। या दिवसाला काली चतुर्दशी किंवा छोटी दिवाळी असेही म्हणतात किंवा नरक निवारण चतुर्दशी असेही म्हटले जाते। याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला आणि 16 सहस्त्र राजकन्यांना त्याच्या बंदिवासातून मुक्त केले। भगवान श्रीकृष्णांनी असुरी शक्तीवर विजय मिळवला म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे म्हटले जाते। नरक चतुर्दशीला पहाटे उठून सुवासिक तेल किंवा तिळाचे तेल उटणे, अंगाला लावून अभ्यंग स्नान करण्याची परंपरा आहे। अभ्यंग स्नान करून स्वच्छ कपडे घालून तुळशीच्या रोपाजवळ जाऊन कारीट फळ फोडायचे असते। कारीट हे लहान आणि चवीला कडू असते। ते फोडून त्याची थोडीशी चव घेऊन फळाची बी कपाळावर लावली जाते आणि त्यानंतर फराळाचा आस्वाद घेतला जातो। हाय, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। शुभ सकाळ, शुभ दीपावली सर्वांना। आज आहे नरक चतुर्दशी आणि आजपासून आपली म्हणजे आज जी दिवाळी असते तिला छोटी दिवाळी असं म्हटलं जातं बघा। कारण श्रीकृष्णांनी नरकासुर या राक्षसाचा वध आजच केलेला होता, त्यामुळं आजच्या दिवसाला नरक चतुर्दशी असे म्हणतात। आणि माझ्याकडून माझ्या परिवाराकडून तुम्हाला सर्वांना हॅप्पी दिवाळी। या दिवाळीमध्ये तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊन दे, सुख समृद्धी नांदून दे। फक्त लहान मुले फटाकडे वगैरे उडवत असतील तर त्यांच्याकडे लक्ष द्या। सर्वांना शुभ दीपावली। मैत्रिणींनो, सण हे सुख समृद्धी म्हणजे आपल्या जीवनामध्ये यावेत, परत आनंद यावा याच्यासाठीच असतात। पण आपले पण तितकी जबाबदारी असते की बाबा सण आहे म्हणून म्हणजे व्यवस्थित सेफली सगळं करणं। आता तळताना पण कोणते पण पदार्थ व्यवस्थित म्हणजे काळजीपूर्वक तळणं, कारण तेला पुढे म्हणजे काम करायचं असेल तर जपून करावं लागतं। कोणतीही हलगर्जी तिथं चालत नाही, लक्षात ठेवा। त्यामुळं सण सुखाचा होण्यापेक्षा म्हणजे तसं काहीतरी झालं तर मग खूप वाईट होऊ शकतं। त्यामुळे सगळं सेफली करा। आणि माझं तर मत आहे की ज्यांच्याकडे पैसा आहे किंवा ज्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी ज्यांची दिवाळी म्हणजे पैसा वाचून किंवा कोणत्या गोष्टी वाचून जर म्हणजे होत नसेल तर त्यांना थोडीफार मदत करा। खरी म्हणजे तीच दिवाळी महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा। आता पंत्या वगैरे घेताना, झाडं वगैरे घेताना म्हणजे त्या लोकांची परिस्थिती नसतेच, त्यामुळं मागामागी न करता म्हणजे आपल्या परीने व्यवस्थित त्यांना पैसे देऊन, नाहीतर उगाच त्यांच्याकडे जिकीशी करून मागायचं आणि घ्यायचं। आणि शक्यतो झाडू घेताना तर अजिबात कमी जास्त करू नका, कारण झाडू आपण लक्ष्मी स्वरूप आणतो घरामध्ये, तर त्यामध्ये तर अजिबात म्हणजे यात कमी करा त्यात कमी करा असं काय म्हणू नका। आणि गोरगरिबांची दिवाळी जर आपल्यामुळे चांगली होत असेल तर म्हणजे तेवढीच काय म्हणतात खारीचा वाटा आपला सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये, तेवढाच आनंद जर त्यांच्या चेहऱ्यावर आला तरी पण बास आहे। आपल्याला म्हणजे दुसऱ्याला देण्यासारखं दुसरं काही नसतं, लक्षात ठेवा। एक आपलं म्हणजे एक हास्यच आपण दुसऱ्याला देऊ शकतो। त्यामुळे नक्कीच प्रयत्न करा। मी म्हणते जास्त नाही पण थोडीच ना, ज्यांची परिस्थिती नाही त्यांना मदत करा। निदान आपल्या घरात जो फराळ बनतो तो जरी थोडा थोडा सगळ्यांना नेऊन दिला तरी सुद्धा त्यांची दिवाळी खूप छान होते, लक्षात ठेवा। चला, अशा पद्धतीने आजपासून दिवाळी म्हणजे सुरुवात झाली। उद्या आहे लक्ष्मीपूजा आणि लक्ष्मीपूजेची तर खूप तयारी करायची असते। मी आता जाणार आहे बहिणीकडे फराळ द्यायला। चिवडा वगैरे मी फोडणी मारलेला आहे। आता चिवड्याची रेसिपी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन। मी सुद्धा यांना आणि श्रीला आज म्हणजे उठणं वगैरे लावून आंघोळ आम्ही सगळ्यांनीच अभ्यंग स्नान केलेलं आहे। आणि हे गेलते रात्री कामाला, पण आज अभ्यंग स्नान असल्यामुळे सकाळी त्यांना 4 वाजता त्यांचं काम सुटलेलं आहे, 4:30ला ते घरी आलेले आहेत। आता आंघोळ वगैरे करून देवपूजेला थोडी मदत केली त्याने आणि गेलेले आहेत दुकानामध्ये। आणि लहान मुलांची दिवाळी छान असते खरोखर, आपल्यापेक्षा कोणतंही टेन्शन नाही, काय नाही, होय की नाही श्री? बरोबर आहे, खरोखरच। मला पण आम्ही लहान होतो त्यावेळी दिवाळी म्हणजे खूप छान वाटायची, कसलंही काही टेन्शन नसायचं, खाणे पिणे फिरणे
कपडे घालून. आणि आमच्या वेळी कसं होतं, वर्षातून एक ड्रेस मिळायचा दिवाळीला. इतर वेळी वर्षभर काही मिळत नव्हतं, पण वर्षातून एक ड्रेस मिळायचा. आणि जे मिठाईचे पदार्थ होते ते पण वर्षातून एकदाच मिळायचे, परत काय मिळत नव्हते. वर्षभर आम्हाला काही मिळायचं नाही. त्यामुळे आम्ही दिवाळीची खूप आतुरतेने वाट बघायचं. आणि जे म्हणजे कोणी करंजा वगैरे करायला जरी बोलवलं तर असं पळत पळत जात होतो आम्ही, कारण की करंजा खायला मिळतील. कारण आमच्या आईला कसं व्हायचं, आई आमची कामाला जात असल्यामुळं लक्ष्मीपूजा आता समजा जर उद्या असली तर आधी 2 दिवस तिला सुट्टी पडायची. मग आमचा फराळ 2 दिवसातच व्हायचा, म्हणजे आधी काय होत नव्हता. तेवढ्या 2 दिवसातच आम्ही सगळा फराळ 5-5 किलोचं सगळं, खरं त्यावेळी काय वैशिष्ट्य आहे सगळं व्हायचं पण. आणि आता 4-4, 5-5 दिवस आम्ही आधी करतो, पण त्यावेळी 2 दिवसात आम्ही सगळे पदार्थ, शेव पापडी, अगदी बाकरवडी सकट सगळं घरामध्ये आम्ही करत होतो. ते दिवसच वेगळे होते आणि त्या आठवणीच वेगळ्या होत्या. वर्षातनं एक ड्रेस मिळायचा, वर्षातनं एकदा मिठाई मिळायची. खरं म्हणजे तो आनंद गगनात मावेना असा असायचा. चला, त्या आनंदाला तोडच नाही आहे, लक्षात ठेवा. परत एकदा सगळ्यांना हॅप्पी दिवाळी. आता यांना पण म्हटलेलं मी, सगळ्यांना म्हणजे आपल्या यूट्यूब परिवाराला शुभेच्छा द्या. पण यांचा स्वभाव तुम्हाला माहितीच आहे की जास्त काही कॅमेऱ्यासमोर बोलत नाहीत. श्री आणि मीच तुमच्यासमोर कायम असतो. येतात पण जास्त काही येत नाही. बघूया, तरीसुद्धा उद्याला लक्ष्मीपूजेच्या वेळी त्यांना थोडंसं तुमच्यासोबत बोलायला हवे. चला तर मैत्रिणींनो, शुभ सकाळ. मी पहाटे जवळजवळ उठलेले 5:30 पावणे 6 वाजता. आणि यांच्या कंपनीत हे सगळं असा किटच मिळालेला होता. त्यांच्या कंपनीमध्ये वर्षाला असे किट दिले जातात. जी मतिमंद मुले असतात बघा, ती ही सगळं किट बनवतात. आता आपल्या बायकांना तर कोण अभ्यंगस्नान घालत नाही, त्यामुळं आपलं आपणच अंगाला उठणं वगैरे लावून घ्यावं लागतं. तर उठण्याचं पॅकेट फोडलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं सुवासिक तेल, जे बदामचं तेल असतं ते त्यात ॲड केलेलं आहे. थोडंसं दूध घातलेलं आहे. तुम्ही हळद, परत जे बेसन पीठ असतं ते सुद्धा ॲड करू शकता. आता पाणी तापलं की मग माझं मीच आपल्या पूर्ण अंगाला उठणं वगैरे लावून घेणार आणि आंघोळ करायची आहे. कारण कसं असतं, घरात आणखीन एखादी स्त्री असली तर मग एकमेकाला आपण लावू शकतो, पण घरात स्त्री नसेल तर आपल्याला कोण लावणार. आणि आंघोळ वगैरे करून झाल्यावर माझी रांगोळी मी काढलेली आहे, बघू शकता तुम्ही किती छान आलेली आहे रांगोळी. आंघोळ वगैरे होईपर्यंत उजेड आलेला होता. आणि तरी पण मी जे वॅक्सचे दिवे होते ते 4-5 दिवे लावले, कारण दिवाळी हा दिव्यांचा सण असतो आणि दिव्यांशिवाय दिवाळी ही अपूर्ण असं लक्षात ठेवा. आणि हळदीचं लेपनसुद्धा मी हुंबऱ्याला केलेलं आहे. आणि मी अशी वेगवेगळी पावले हुंबऱ्यावर देवीची काढत असते. आज सोमवार होता, त्यामुळे ओम नमः शिवाय असं मी चौकटीच्या तिथे लिहिलेलं आहे. आणि रांगोळी काढण्यातच मला वाटते अर्धा ते पाऊण तास वेळ जातो. पण एवढंच सणावाराचंच आपल्याला तेवढीच म्हणजे काढावी लागते. इतर वेळी काय मग आपलं साधंबाधं कसं बसं आपण काढतच असतो. पण दिवाळीमध्ये सगळ्यांच्या दारात रांगोळ्या वगैरे बघून खूप छान वाटतं. आता या दोघांना मी आंघोळ घालणार आहे. पाट मांडायच्या आधी पाटाच्या खाली स्वस्तिक असं चिन्ह काढायचं आणि त्यानंतर पाट ठेवायचं आणि त्याच्या भोवतीने पण मग आपल्याला थोडीशी रांगोळी काढायची आहे. बिन रांगोळीचं आपण कधीही ओवाळायचं नाही. निदान पाटाखाली स्वस्तिक चिन्ह तर काढाच तुम्ही, बाकीचं नाही साईडला काढला तरी चालेल, पण पाटाखाली तर स्वस्तिक चिन्ह काढायचं आणि मग त्यावरच म्हणजे उठणं वगैरे लावायला बसवायचं आहे. सगळ्यात आधी आता मी श्रीला तेल लावून घेते डोक्याला वगैरे. श्रीला आमच्या चोळून आंघोळ करायला खूप आवडते. तो म्हणतो मला रोज अशी आंघोळ घालत जा, कारण की चोळलेलं परत गरम पाणी घातलेलं त्याला खूप आवडतं पहिल्यापासूनच. मी तो लहान असल्यापासूनच त्याला 15 दिवसातून 8 दिवसातून एकदा असं कडक पाणी तापवून संध्याकाळची आंघोळ अशी चोळून घालायची. जेवून खाऊन संध्याकाळी आंघोळ चोळून घातली की मग झोप पण खूप छान लागायची त्याला. त्यामुळे त्याला असं आंघोळ वगैरे करायला आवडतं. खरं म्हणजे ही आंघोळ पहाटे 5ला व्हायला पाहिजे होती, पण हे कामावरून आले 4-4:30 वाजता. म्हटले थोडा वेळ झोपून देत म्हटलं, कारण दिवसभर बी मग दुकानात आणि इकडं तिकडं पळावं लागतं, म्हणून मग म्हटलं झोपून देत आणि त्यानंतर मग आंघोळ वगैरे घालायला येते. आता श्रीला मी आंघोळ घालून घेतलेली आहे आणि आता यांना आंघोळ मी घालत आहे. त्यांना पण असं चोळून आंघोळ म्हणजे करायला आवडते आणि आंघोळ झाली की झोप खूप छान लागते बघा.
आमच्या ताईच्यात असताना आम्ही जवळजवळ 9-10 माणसे होतो. तर सगळ्यांना आम्ही एकमेकाला चोळून आंघोळ घालायचं. वहिनी आम्हाला चोळायची, आईला चोळायची, मी आईला चोळायची, वहिनीला चोळायची. असं एकमेकाला चोळून उठणे लावून आंघोळ घालायचं. खूप छान वाटायचं. आणि आता लग्न झाल्यावर तर सगळी जर गोळा झाली भाऊबीजेला तर कमीत कमी 12 ते 1 वाजतात दुपारी सगळ्यांच्या आंघोळ्या व्हायला. कारण सगळ्यांना सगळीजण उठणं लावणार, परत तेल लावणार, चोळणार, आंघोळ घालणार, परत ओवाळायचं. त्यामुळं एवढी सगळी माणसं, जेवढी जास्त माणसं असतील तेवढं म्हणजे खूप छान वाटतं. सणाला कसं माणसं घरामध्ये खूप पाहिजे तर सण असल्यासारखा वाटतो. आणि आमच्या घरामध्ये आम्ही 3च माणसं आहे की एवढं काही सण असल्यासारखं वाटत नाही. कमीत कमी एक 5-6 माणसं घरामध्ये असली की खूप छान वाटतं. आणि इतर वेळी म्हणतो आपण चोळून आंघोळ घालायची, पण चोळून आंघोळ घालायला अजिबात जमतच नाही. अशा सणाच्या निमित्ताने तर म्हणजे एकमेकाला आंघोळ घालणं, उठणं लावणं हे होतं. आता आई वगैरे कधीतरी आली तर मग पाटीला वगैरे साबण लावणं हे ते आम्ही करतो, पण अशी आंघोळ चोळून वगैरे होत नाही. आणि उठणं वगैरे अंगाला लावले की खूप छान वास येतो. आणि आधी मी खूप चोळायचे जोर लावून, पण आता माझे हात एवढे बोटं वगैरे असे दुखत आहेत त्यामुळे जास्त चोळणं मला सुद्धा होत नाही. मग जेवढं जमतं तेवढंच मी चोळत असते. चोळण्याच्या बाबतीत आमच्या वहिनीचा हात कोणीही धरू शकत नाही, कारण खूप असं जोर लावून चोळते ती. मला सुद्धा तितकं म्हणजे जमत नाही. आणि आधी जमत होतं त्याच्यापेक्षा, पण आता म्हणजे काहीच होत नाही माझ्या हाताने, तर हात खूप दुखतात. असं म्हणतात बघा, एकमेकाच्या पाठीला साबण लावणे किंवा आंघोळ घालणे यासारखं पुण्य म्हणजे कुणालाही नाही. डोक्याला आणि पाठीला कोणीही नसतं. लक्षात ठेवा, पाठीला आपल्याला म्हणजे आपला हात जात नाही आणि साबण लावता येत नाही आपल्याला, तर दुसऱ्याने पाठीला साबण वगैरे लावावा एकमेकाच्या. आमच्या इतर कायम म्हणायची की पाठीला वगैरे एकमेकाच्या साबण लावत जावा. त्यानंतर आज देवांना सुद्धा अभ्यंग स्नान घालायचं होतं, त्यामुळं देवांना सुद्धा उठणं लावून आम्ही आंघोळ घातलेली आहे. देवपूजा हे आणि श्री दोघे मिळून करत आहेत. चला मैत्रिणींनो, आता आपण बनवणार चकल्या. सकाळी लाडू वगैरे झालेले आहेत आपले. असं असतं बघा, सणावाराचं केस सुद्धा विचारायला वेळ मिळत नाही. आता गॅस किचन ओटा आवरलेला आहे. गॅस काय पुसला नाही, कारण की आता चकली करताना आणि घाणच होणार आहे, म्हणजे खराबच होतो. चला, चकली मी कोणत्या पद्धतीने करते ते तुमच्यासोबत शेअर करते. आता चकली मी निम्मच पीठ मळणार आहे. ही भाजणी आपण काल दळून आणलेली होती. तर मी काही सगळं एकदम करणार नाही आहे. थोडंसं निम्म पीठ घेणार आणि निम्म नंतर मग बघणार. हे पहा, यात आपण आता सगळे जिन्नस ऍड करूया. यामध्ये फोडणी तयार करूया आपण. हे तेल आहे हे संपवणार आहे मी आधी. चकलीला मनुष्यबळ हे जास्त लागतं, त्यामुळे आपण जर एकटेच असलो तर थोडीच केलेली बरी असते. आता आज माझ्यासोबत श्री होता तरीसुद्धा मी निम्मीच मळी, कारण मला वेळ झालेला. हे टायमिंग होतं ते 5-5:30 वाजलेले. आणि मग 5-5:30 नंतरनं कधी म्हणजे व्हायचे. आणि त्या दिवशी धनत्रयोदशीची पण मला पूजा करायची होती धन्वंतरीची, त्यामुळं म्हटलं सगळंच होणार नाही म्हणून मी निम्मच मळलं. आणि मग निम्म नंतरनं करायला येतं. फ्रीजला वगैरे पीठ ठेवला तर मी तर अगदी महिनाभरसुद्धा म्हणजे भाजणी ती राहते. आणि हे जे तेल होतं ते आपण शंकरपाळी वगैरे केलेलं, परत करंजी केलेलं तेल होतं, तेच तेल मी आता इथं फोडणीला वापरत आहे. तेल कढले आपलं. आपण यामध्ये हिंग घालूया. हिंग थोडा जास्त घालायचा, चव छान येते. त्यानंतर हळद. गॅस बंद केलेला आहे मी. बुक्का आणलेला आहे मी बेडगी मिरचीचा. 40 रुपयाला पॅकेट आहे बघा.
सगळं यामध्ये आता ओतून घ्यायचं. त्यानंतर हा चकली मसाला आहे. निम्मा घातलेला आहे, निम्मा ठेवणार आहे कारण आपलं अजून थोडंसं पीठ आहे. त्यानंतर मीठ घालायचं आणि तीळ घालायचं. भरपूर असे तीळ घालायचे यामध्ये आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही आपली भाजणी कसं. इकडे आता पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे. गरम पाण्यामध्येच आपल्याला चकलीचं पीठ हे मळायचं असतं. आपण जी चकली मसाला आणलेला तो तेलामध्ये का टाकायचं नाही तर त्यामध्ये सोडा असतो आणि तेलामध्ये टाकल्यावर तो फसफसणार. त्यामुळे चकलीचं जे आपण हे आणलेला असतो चकली मसाला तो तेलामध्ये अजिबात टाकायचा नाही, पिठामध्येच टाकायचं डायरेक्ट. हे पीठ आणि हे पीठ बघू शकता तुम्ही किती कलर बदललेला आहे. अशा पद्धतीने चकल्या करून बघा, खूप छान होतात. चकलीचा हा एक साचा आणलेला आहे मी ताईंच्याकडनं. आमचं कुठं आहे गावला. गावला पण यात ब्लेड नाही चकलीचं. सगळी पापडी बिपडीचे ब्लेड आहेत, चकलीचा ब्लेड गावेना. आता हे आपण गरम पाणी करून घेतलेलं आहे. यातलं पीठ थोडं थोडं घेऊन आपण मळून मळून चकल्या पाडायच्या आहेत. थोडंसं पीठ मी परातीमध्ये घेते. आणि आपण थोडं थोडं मळून घ्यायचं आहे.
सुमसुमीत पाण्याने मळायचं, एकदम पण कडक पाणी घेतला तुम्ही तर तुमच्या हाताला भाजणार. आणि पीठ एकदम घट्ट मळायचं, अजिबात म्हणजे हे मळायचं नाही, असं पातळ मळायचं नाही. मळत असताना कोमट पाण्यानेच मळायचं, कारण जेवढं तुम्ही कोमट पाण्याने मळाल तेवढं चकली आपली कंडकं पडणार नाही. नाहीतर ज्यावेळी तुम्ही चकली गाळाल त्यावेळी मग ती चकली कंडकं पडली जाते. त्यामुळं मळत असताना गरम पाणी घालायचं आणि चार मळायचं. जेवढं व्यवस्थित मळाल तुम्ही तेवढी चकली तुमची एकसारखी आणि चकलीला काटे खूप छान येतात. जेवढी घट्ट मळचिला आणि जेवढं म्हणजे गरम पाण्याने असं दाबून दाबून मळचिला तेवढं तुमच्या चकलीला काटे खूप छान येतात. आणि काटे असले चकलीला तर चकली चांगली म्हणजे दिसायला पण चांगली दिसते आणि बघणाऱ्याला बघूनच चकली कधी खाईन असं होतं. आता माझी चकली बघू शकता तुम्ही, खूप छान चकल्या आलेल्या आहेत. आणि मला वाटतं माझा जो साचा आहे त्याला पण एवढे काटे चांगले नाहीत. पण मी आता उरसामध्ये काय करणार आहे तर जो लाकडी साचा मी आता तुम्हाला दाखवते बघा व्हिडिओमध्ये, तसले साचे घेणार आहे. कारण की लाकडी साच्याला त्या काटे खूप छान येतात. हा पीठ थोडं कमी मावतं त्या साच्यामध्ये, पण चकली एकच नंबर त्या साच्यामध्ये होते. एकदा तुम्ही भरला तर 3 ते 4 चकल्या होतात त्यामध्ये, जास्तीत जास्त 5 ते 6 चकल्या होतात. त्याच्यावर काही चकल्या होत नाहीत, पण काटे चकलीला एकच नंबर येतात. त्यामुळे मी तसला साचा आता घेणार आहे. माझ्याकडे जो स्टीलचा साचा आहे त्याच्यामध्ये कसं होतं, काटे येत नाहीत. आता हा बघू शकता तुम्ही लाकडी साचा आहे, छोटा आहे पण चकली एक नंबर पडते. आणि मी इथं चकली घालण्यासाठी पोळपोट घेतलेला आहे. आता श्री म्हणलेला आहे की मी खाली म्हणजे गाळून देतो, मग त्याला पण मी बसवणार आहे गाळायला. कारण की कसं इकडं मी तेल पण ठेवलेलं आहे. चकली गाळून ठेवून चालत नाही, लगेच तळावी लागते. जर ती वाळली तर मग आणि कंडकं पडते, मग परत आपल्याला डबल उसाबर होते. आणि कॅमेरा मी सेट करत होते तर परत सारखं तो खाली येत होता. असं होतं. तुमच्यासोबत कोणती पण रेसिपी शेअर करायची असेल तर इकडं रेसिपी पण बघावी लागते, परत तिकडं कॅमेरा सेट झाला की नाही हे पण बघावं लागतं. आता हे पळपोट एवढं मोठं आहे की कमीत कमी 9 ते 10 चकल्या यावर सहज बसतात. आणि माझ्यापेक्षा श्रीने चकल्या खूप छान पद्धतीने पाडल्या आणि सगळ्याच चकल्या मला वाटते त्यानेच गाळल्या. मी शक्यतो मला वाटते एक 4-5च जे घाणं असतील ते मी पाडलेले होते, नाही तर सगळ्या चकल्या श्रीने पाडलेल्या होत्या. आणि श्री आता माझ्या हाताखाली आलेला आहे, त्यामुळे मला आता कोणतीही म्हणजे फराळाचं बनवायला काय वाटत नाही. जरी मी करंजी करत असले तर निदान तो भरून परत चिरून तेवढं तरी घेतो. ह्याच्या आधी मला सगळंच एकटीला करावं लागायचं. काही नाही झालं तर मला निदान गोळे तरी बनवून देतो. ह्याच्या आधी ते पण नव्हतं, मला सगळं एकटीनं संध्याकाळी येऊन सगळं करावं लागत होतं. बघू शकता तुम्ही, एक आपण घाणा भरला तर एवढ्या चकल्या त्यामध्ये झाल्या. आता श्री आलेला आहे, श्री मला सांगत आहे मला भरून दे, माझं मी गाळतो. तर त्याला मी भरून दिलेला आहे आणि त्याने पेपर अंतरलेला आहे खाली आणि त्याचं तो गाळत आहे. मग मी काय करते, मधी असं म्हणजे हे करताय, मळून घेत आहे. आणि माझं मी 2 हे आणलेले मी साचे, त्यामुळं त्याला एक मला एक होत होता. फक्त स्पेअरला आणखीन एक पाहिजे होता, म्हणजे भरून ठेवले की कसं त्याचं तो घेऊन गाळला असता. पण आता आणखीन कुठला आणायचा म्हटलं, मिळाला असता पण आणि कुणाच्या जायचं मागायला म्हटलं राहून दे. आता आमचा एक यामध्ये असता तर बरोबर ते झालं असतं. आणि ह्या साच्याला थोडंसं जोर जास्त द्यावा लागतो, म्हणजे जोर देऊन थोडं
तर मैत्रिणीनं मी निम्म्यात चकल्या बनवल्या आहेत. निम्म्या आता थोड्या दिवसांनी म्हणजे भाऊबीज वगैरे झाली की मग बनवणार आहे. पीठ काही खराब होत नाही. तर अशा पद्धतीने माझ्या सगळ्या चकल्या झालेल्या आहेत आणि खूप छान खुसखुशीत चकली झालेली आहे. एकच नंबर चकली झालेली आहे. तुम्ही नक्की अशा पद्धतीने चकली करून बघा आणि रेसिपी कशी वाटली काय वाटली ते सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि इकडे श्री गाळत आहे, मी इकडं वरती थोडं गाळत तळत पण आहे. चला मैत्रिणींनो, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.